कशा सगळे व्यवस्थित आहे ना? या ज्या वनस्पती तुम्हाला दिसत आहेत, ह्या नक्षत्रांच्या नववनस्पती आहेत. आपण जे नवग्रह ऐकले आहेत, या नवग्रहांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्या ज्योतिषशास्त्रात सांगितल्या आहेत. आयुर्वेद हा फक्त एका शास्त्राशी लिमिटेड नसतो, याच्यामध्ये सर्व शास्त्रांचा समावेश असतो. बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की ही वनस्पती जवळ ठेवली की हे आजार बरे होतात, ही वनस्पतीच्या सानिध्यात गेलं तर हे आजार बरे होतात, असं आपण ऐकलं आहे. तर आयुर्वेदामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार दुरुस्त करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी वापरल्या जातील त्या त्या गोष्टींचा वापर इथे केला जातो. ज्योतिषशास्त्र हा आयुर्वेदाचा एक पार्ट मानला जातो, कारण की आयुर्वेदिक काही वनस्पती गोळा करण्यापासून तर वनस्पती लावण्यापर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह नक्षत्र सांगितलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करून या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती इथे लावल्या आहेत. नवग्रहांच्या ज्या 9 वनस्पती सांगितल्यात, या 9 वनस्पतींचा आपण इथे लागवड केली आहेत. पण या वनस्पती लावायच्या म्हणून आपण सहज लावल्या नाहीयेत. तर या वनस्पती लावताना आपण काय केलंय, जसं लहान मुलांना आपण घरामध्ये आणतो का नाही, त्या प्रकारे यांचं स्वागत करून त्या वनस्पतींचं इथं वेलकम केलंय आणि त्यांना वेगळ्या प्रकारे सिद्ध केलाय. ह्या वनस्पती सिद्ध करताना आपण त्यांचे काही विशिष्ट सांगितलेले मंत्र आणि आयुर्वेदिक सगळ्या संहिता यांचं पठण यांच्यासमोर केलंय. म्हणजे आम्ही ह्या वनस्पतींना तर आमचे वैद्यच म्हणतो, कारण की आता काही दिवसानंतर जेव्हा हे मॅच्युअर होतील किंवा यांच्यावर जी प्रक्रिया जी चालू आहे ही प्रक्रिया पूर्ण होईल, त्यावेळेस रुग्णांना त्यांच्या आजारानुसार किंवा त्यांच्या नक्षत्रानुसार त्या वनस्पतीजवळ बसून त्यांना ती औषधं सेवन करायला सांगणार आहेत. कारण की काही आजारांमध्ये विशिष्ट वनस्पतीच्या सानिध्यात हवं असं वर्णन आले. तर ह्या गोष्टींचा वापर आपण इथे करणार आहोत आणि त्या वनस्पती सुद्धा तेवढ्या सिद्ध असल्या पाहिजेत. त्यामुळं त्या वनस्पतींना विविध प्रकारे मंत्राने, यागाने आणि विविध प्रकारच्या आयुर्वेदिक संहितांनी त्यांना अनुरूपित केलं जाणार आहेत आणि त्यांना त्या प्रकारे ट्रेनिंग दिलं जाणार आहेत आणि या वनस्पती या रुग्णांच्या सेवेसाठी तयार असते. हे 9 ग्रहांचे 9 वैद्य आपले तयार असणार आहेत रुग्णांच्या सेवेसाठी आणि या हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म सेंटरमध्ये आपण या नवग्रहांच्या हिशोबाने नववनस्पतींपासून सुद्धा रुग्णांना चिकित्सा देण्याचा प्रयत्न करणार आहोत.